हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। अवघ्या एका महिन्यानंतर काढणीला येणार होतं पीक, मात्र अतिवृष्टीने ते नष्ट झालं आणि शेतकरी हवालदिल झाला। शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकांवर अवलंबून असते, मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून घेतल्यानं दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। वसमत तालुक्यातील आरळ या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता या शेतामध्ये जे आहे ते अजूनही गुडघाभर पाणी साचलेलं आहे। तर या भागातील जे आहे ते हजारो एकर शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। वसमत तालुक्यात काल पावसामुळे हाहाकार घातला होता, त्यामुळे 2 शेतकरी महिलांचा देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला होता। तर शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आता हे पीक जे आहे ते महिना दीड महिन्यामध्ये काढणी येणार होतं, मात्र संपूर्ण जे पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला गेल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, कसा पाऊस झाला होता काल, कसं नुकसान झाले? नुकसान तर आता 100% झाले, सगळं काहीच राहिलं नाही शिल्लक। बाकी जगण्याचं आम्हाला आता नाही तर शासनानं मदत नाही जर दिली तर आम्हाला रस्त्यावरून चुली मांडून आम्हाला आंदोलन करायची पाळी, नाही तर आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही। आता आमच्यापाशी शिल्लक काहीच राहिलं नाही, जनावराला चारा शिल्लक राहिला नाही, सगळी पूर्ण शेती पाण्याखाली गेली। अजिबात काय नाही, हे शासनाचे अधिकारी, पालकमंत्री, तहसीलदार, कलेक्टर हे काय उरले का नाही? काहीच नाही। हे आता हे बघा ना, सोयाबीन काय याला ते आता जगणं मुश्किल झालेलं आता। आता मला सांगा दादा, दिवाळी सण तुम्ही आता संपूर्ण पिकावर साजरी करता, मात्र संपूर्ण पीक गेले, आता दिवाळी सण कसा साजरा करणार? कसा करणार म्हणजे एवढी भयानक परिस्थिती कधीच आली नाही याच्या अगोदर, आणि आता मागचे उडीद मुक्त गेलेच, पण हे सोयाबीनवर कसतरी आम्ही दिवाळी साजरी करीत असतो। लेकरायला कपडे घेणं, फीस भरणं, हे करणं, पण बँकेचं कर्ज तर सोडूनच द्या, ते विषय तर आमच्या डोक्यात येण्याचं कारणच नाही। कारण जगणंच मुश्किल झालेलं आहे। नुसतं शासनानं राशन दिलं म्हणजे सगळं उदरनिर्वाह होते असं नाही, त्याला बाकी गोष्टी लागतात ना। तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की पंचनाम्यावर न राहता तात्काळ मदत द्या। आणि शासन इकडून हे करत आहे, मग आम्ही करायचं काय? आम्ही जगायचं कशा, यायचं कर्ज भरायचं कशाला, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे शासनानं ठरवावं, नाही तर आम्हाला फाश्या द्यावं। याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणता पर्याय नाही। काय करायचं ते शासनानं ठरवायचं। आपण बघू शकता अश्रू दाटून आलेले आहेत, प्रचंड नुकसान झालेलं आहे। आम्ही तुमची बाजू सरकारपर्यंत मांडूच। आपण जर बघायला गेलं तर शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांची अश्रू दाटून आलेले आहेत। आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकारणी साहेब। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।